शब्दांशिवाय संसार. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवरती. आजची कथा जगातल्या सगळ्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. आजपर्यंत तुम्ही प्रेमात माणसं बोलताना बघितली असतील, भांडताना बघितली असतील, रडताना बघितली असतील. पण आजची कथा आहे दोन अशा जीवांची, ज्यात एक मुलगा बोलू शकत नाही, तो मुका आहे, आणि एक मुलगी ऐकूच शकत नाही, ती बहिरी आहे. तो तिला आय लव्ह यू म्हणू शकत नाही आणि ती त्याचं आय लव्ह यू ऐकू शकत नाही. पण त्यांचं प्रेम कसं झालं, त्यांनी एकमेकांना प्रपोज कसं केलं आणि लग्नानंतर त्यांनी संसार कसा थाटला, ही कथा ऐकून तुम्हाला कळेल, प्रेमाला शब्दांची गरज नसते, प्रेमाला फक्त मनाची गरज असते. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. चला तर मग कथेला सुरुवात करूया. पुण्यातल्या सारसबागेजवळ एक छोटं लायब्ररी आहे, जिथे रोहन काम करायचा. वय वर्ष 27, जन्मापासून मुक्का, बोलता येत नाही पण दिसायला एकदम देखणा, शांत. त्याला पुस्तकांची खूप आवड. तो लायब्ररीत पुस्तकं लावायचा, लोकांना पुस्तकं द्यायचा. तो बोलू शकत नसला तरी त्याच्या डोळ्यात खूप काही होतं. लोक त्याला इशाऱ्याने बोलायचे, तो लिहून उत्तरं द्यायचा. त्याच लायब्ररीत रोज एक मुलगी यायची, तिचं नाव अन्वी, वय वर्ष 24. ती बहिरी होती. लहानपणी तापाने तिची ऐकण्याची शक्ती गेली. ती दिसायला खूप सुंदर, गोरीपान, लांब केस. ती रोज लायब्ररीत येऊन खिडकीजवळ बसून पुस्तकं वाचायची. तिला ऐकू येत नसलं तरी वाचायला खूप आवडायचं. रोहन तिला रोज बघायचा. तिला बघितलं की त्याच्या मनात एक वेगळीच भावना यायची. पण तो मुक्का, ती बहिरी, दोघांमध्ये संवाद कसा होणार? एके दिवशी अन्वीला एक पुस्तक हवं होतं, पण ते वरच्या कपाटात होतं. तिने रोहनला इशारा केला. रोहनने ते पुस्तक काढून दिलं. तिने थँक्यू म्हणून हात जोडले. रोहनने पण हात जोडले. तोच त्यांचा पहिला संवाद. दुसऱ्या दिवसापासून अन्वी रोज त्याच्यासाठी एक चिठ्ठी आणायची. त्यावर लिहिलेलं असायचं, आज कोणतं पुस्तक चांगलं आहे? रोहन खाली लिहून उत्तर द्यायचा, तुझ्यासाठी हे पुस्तक, प्रेमाची गोष्ट. असे चिठ्ठ्यांचे संवाद वाढले. 2 महिन्यात त्यांच्या 100 चिठ्ठ्या झाल्या. रोहनने त्या सगळ्या चिठ्ठ्या जपून ठेवल्या होत्या. एके दिवशी अन्वीने चिठ्ठीवर लिहिलं, तू कधीच बोलत का नाहीस? रोहनने लिहिलं, मी बोलू शकत नाही, मी मुक्का आहे, पण मला तुझ्याशी बोलावंसं वाटतं. अन्वीने लिहिलं, मी ऐकू शकत नाही, मी बहिरी आहे, पण मला तुझं ऐकावंसं वाटतं. त्या दिवशी दोघेही रडले, पण ते रडणं दुःखाचं नव्हतं, ते प्रेमाचं होतं. आता त्यांचं प्रेम चिठ्ठ्यांमधून वाढायला लागलं. रोहन रोज तिला एक गुलाबाची पाकळी पुस्तकात ठेवून द्यायचा. अन्वी रोज त्याच्यासाठी तिच्या हाताने बनवलेला छोटा कागदाचा पक्षी द्यायची. एक दिवस रोहनने तिला लिहिलं, अन्वी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, पण शब्द नाहीत माझ्याकडे. अन्वीने लिहिलं, प्रेमाला शब्दाची गरज नसते रोहन. रोहनने तिच्यासाठी एक सुंदर चित्र काढलं. त्या चित्रात दोघे हात धरून बसले होते. मध्ये लिहिलं होतं, तू माझा आवाज आहेस आणि मी तुझे कान आहे. अन्वी ती चित्र बघून रडली. तिने त्याच्या हातावर तिचा हात ठेवला आणि पहिल्यांदा त्याला स्पर्श केला. त्या स्पर्शात 1000 शब्द होते. रोहनने तिला दुसऱ्या दिवशी प्रपोज केलं, पण वेगळ्या पद्धतीने. त्याने लायब्ररीच्या सगळ्या पुस्तकांच्या पहिल्या पानावर एक एक अक्षर लिहिलं. अन्वी जेव्हा पुस्तकं उघडायची तेव्हा तिला दिसलं, विल यू मॅरी मी अन्वी? अन्वीने सगळी पुस्तकं बघितली आणि ती धावत रोहनकडे आली. ती बोलू शकत नव्हती की ऐकू शकत नव्हती, पण तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तिने मान हलवून होकार दिला. लायब्ररीतले सगळे लोक टाळ्या वाजवायला लागले. त्या दिवशी शब्दांशिवाय एका प्रेम कहाणीचा जन्म झाला. पण प्रेम करणं सोपं असतं, लग्न करणं अवघड असतं. अन्वीच्या घरच्यांना जेव्हा कळलं की ती एका मुक्या मुलावर प्रेम करते, तेव्हा त्यांनी विरोध केला. तिची आई म्हणाली, अगं तू बहिरी आहेस, तो मुका आहे,
तुमचा संसार कसा होणार? तुम्ही एकमेकांशी भांडणार कसे? एकमेकांना समजून कसे घेणार? इकडे रोहनच्या घरच्यांनी पण विरोध केला. त्याची आई म्हणाली, ती ऐकू शकत नाही. उद्या तिला काही झालं तर ती तुला हाक कशी मारणार? दोघांनी घरच्यांना समजावलं. आम्ही एकमेकांचे अपूर्ण भाग आहोत. तो बोलू शकत नाही, पण मी त्याच्यासाठी बोलेन. मी ऐकू शकत नाही, पण तो माझ्यासाठी ऐकेल. आम्ही दोघं मिळून एक पूर्ण माणूस होऊ. कोणीच ऐकलं नाही. मग दोघांनी ठरवलं, आपण पळून जाऊन लग्न करूया. त्यांनी कोर्टात लग्न केलं. साक्षीदार होते लायब्ररीतले पुस्तकं. लग्नानंतर त्यांनी छोटीशी खोली घेतली. संसार सुरू झाला, पण तो जगातल्या सगळ्या संसारापेक्षा वेगळा होता. सकाळी रोहन तिला इशाऱ्याने म्हणायचा, गुड मॉर्निंग जान. अन्वी त्याला ओठांची हालचाल बघून समजायची आणि हसायची. ती त्याच्यासाठी चहा बनवायची. तो तिच्यासाठी तिच्या केसात फूल माळायचा. भांडणं कशी व्हायची? भांडणं पण चिठ्ठ्यांवर व्हायची. अन्वी चिठ्ठीवर लिहायची, तू आज माझं ऐकलं नाहीस. रोहन लिहायचं, सॉरी जान, माझी राणी. आणि भांडणं संपायचं. त्यांच्यात कधीच मोठ्या आवाजात भांडणं झाली नाहीत, कारण एकाला बोलता येत नाही आणि दुसरीला ऐकता येत नव्हतं. त्यांचा संसार खूप शांत होता. आता त्यांच्या लग्नाला 1 वर्ष झालं. अन्वी प्रेग्नेंट होती. दोघे खूप खुश होते, पण डॉक्टर म्हणाले बाळाच्या ऐकण्याच्या आणि बोलण्याच्या टेस्ट कराव्या लागतील, कारण आई वडील दोघांना प्रॉब्लेम आहे. दोघे घाबरले. रोज देवाची प्रार्थना करायची, देवा आमच्यासारखं आमच्या बाळाला अपूर्ण ठेवू नकोस. 9 महिन्यांनी अन्वीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी तिला तपासलं आणि म्हणाले, तुमची मुलगी एकदम ठीक आहे. ती ऐकू पण शकते आणि बोलू पण शकते. रोहन आणि अन्वी रडायला लागले. त्या दिवशी लायब्ररीतले सगळे लोक त्यांना भेटायला आले. त्या मुलीचं नाव त्यांनी ठेवलं वाणी, कारण वाणी म्हणजे आवाज, जो दोघांकडे नव्हता, पण आता त्यांच्या मुलीकडे होता. आज वाणी 3 वर्षाची आहे. ती पप्पांना म्हणते, पप्पा, मम्मा तुला खूप मिस करते. आणि मम्माला सांगते, मम्मा, पप्पा म्हणाले तू खूप सुंदर दिसतेस. आता ती दोघांची ट्रान्सलेटर झाली आहे. तो मुक्का मुलगा आता त्याच्या मुलीच्या आवाजात बोलतो आणि ती बहिरी मुलगी आता तिच्या मुलीच्या कानाने ऐकते. हीच तर खरी लव्ह स्टोरी आहे. प्रेम म्हणजे परफेक्ट माणूस शोधणं नाही. प्रेम म्हणजे 2 अपूर्ण माणसांनी एकत्र येऊन एक परफेक्ट जग बनवणं. तुम्ही जर कोणावर खरं प्रेम करत असाल तर त्याचे दोष बघू नका, त्याचे गुण बघा. रोहनने अन्वीचं बहिरेपण नाही बघितलं, तिचं प्रेम बघितलं. अन्वीने रोहनचं मुकेपण नाही बघितलं, त्यांचं मन बघितलं. म्हणूनच ते आज सुखी जोडपं आहेत. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुम्ही कधी असं शब्दांशिवाय प्रेम अनुभवलंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, ही कथा माझ्या काल्पनिक विचारातून बनवली आहे. याचा कुणाच्या खऱ्या आयुष्याशी काहीही संबंध नाही. भेटूया पुढच्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.